रिक्षावरून अंत्ययात्रा काढल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। हा व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं। पण नक्की रिक्षावरून अंत्ययात्रा काढली की कोणतं आंदोलन होतं? अंत्ययात्रा असेल तर एवढी वाईट वेळ का आली याची आम्ही सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला। मग काय सत्य समोर आलं, चला पाहूया। रिक्षेवरून काढलेल्या अंत्ययात्रेचा व्हिडिओ व्हायरल। व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होतोय। चक्क रिक्षेला धक्का मारत अंत्ययात्रा काढल्याचं या व्हिडिओत दिसतंय। पण व्हिडिओ दिसतंय ते कितपत खरंय? रिक्षेवरून अंत्ययात्रा न्यावी लागली, एवढी वाईट वेळ यांच्यावर का आली? हा व्हिडिओ नालासोपाऱ्यातला असल्याचा दावा केल्यानं आम्ही याची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला। खरंच ही अंत्ययात्रा होती की कोणतं आंदोलन होतं? आता बरेच जण वेगळं काहीतरी करायचा प्रयत्न करतात। हटके केल्यावर सोशल मीडियावरून लगेच प्रसिद्धी मिळते। त्यामुळेच याचं सत्य जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला। आमचे प्रतिनिधी प्रसेनजित इंगळे यांनी नालासोपाऱ्यात अशी कोणती घटना घडली होती का याची चौकशी केली। त्यावेळी नालासोपारा पश्चिमेकडच्या पांचाळ नगरात रिक्षेवरून अंत्ययात्रा काढल्याचं स्पष्ट झालं। पण अशी वेळ का आली हे आम्ही तिथल्या रहिवाशांकडून जाणून घेतलं। आमच्या नालासोपारा पाण्यात आहे, कित्येक लोकांचं नुकसान झालेलं आहे, न भरून काढण्यासारखं। आता मध्यमवर्गीय कुठून हे करणार? घरात भरपूर पाणी होतं, लहान मुलं होती, त्यात कोणाचं प्रेत झालेलं आहे। प्रेत न्यायला सुद्धा कोणी गाडी शववाहिनी वगैरे पाठवलेली नाही, त्यामुळे आम्हाला रिक्षाच्या टप्प्यावर वगैरे घेऊन जायला लागलेलं आहे। वसई विरारमध्ये पावसानं कहर माजवला होता, त्यावेळी अत्यावश्यक सेवाही पुरवणं कठीण झालं होतं। अशा पावसातून प्रेत नेणं शक्य नसल्यानं पावसामध्ये चक्क रिक्षेवरून अंत्ययात्रा काढण्यात आली। या व्हिडिओनं प्रशासनाच्या नियोजन आणि आपत्कालीन यंत्रणेचे धिंडवडे उडवले। रिक्षाच्या टपावरून निघाली होती प्रेत यात्रा। नालासोपाऱ्याच्या पांचाळ नगर मधलं हे दुर्दैवी सत्य। आपण आहोत नालासोपाऱ्याच्या त्याच एरियामध्ये, पांचाळ नगरमध्ये, जिथून ही प्रेत यात्रा निघाली होती। हाच पूर्ण तो परिसर आहे आणि या परिसरामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता, शॉक लागून मृत्यू झाला होता आणि इथ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी भरलं होतं। इतकं पाणी भरलं होतं की इथे कोणत्याही प्रशासकीय यंत्रणा कार्यरत नव्हत्या। याच ठिकाणी पाणी भरल्यानं अंत्ययात्रा नेताना रिक्षाही बंद पडली, त्यामुळे रिक्षेला धक्का मारत पार्थिव स्मशानात नेलं। नालासोपाऱ्याच्या समर्थनगरात राहणाऱ्या राजकुमार जयस्वाल यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला। राजकुमार हे मुंबईत सेल्समनचं काम करायचे। घटनेच्या दिवशी खूप पाऊस पडत होता, परिसर पाण्याखाली गेला होता। पण घरात भाजीपाला नसल्यानं तो आणण्यासाठी राजकुमार मार्केटमध्ये गेले। पण महावितरणाची विजेची तार उघडी असल्यानं त्यांना विजेचा करंट लागला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला। पाऊस जास्त असल्यानं मृतदेह नेण्यासाठी वाहन मिळत नव्हतं आणि त्यामुळेच त्यांच्या कुटुंबियांनी नाईलाजास्तव रिक्षेच्या टपावरून मृतदेह स्मशानात नेला। नीचे उतरे थे भाजी लेने के लिए नहीं उतरे थे, वहाँ पे स्वाक आया, स्वाक के अंदर उनका पाँव चला गया, तो तुरंत वहीं देहांत हो गया। फिर हम लोग पब्लिक लोग बुलाए, देखने मैं देख गया तो पब्लिक बुलाए, देख के गया मैं, तो वहाँ पे भाई मेरा था। फिर वहाँ से मैं रिस्का में डाल के ले गया, रिस्का में आधे रास्ते में बंद हो गया। फिर हम लोग कंधे पे लेकर गया, रात को 7 बजे 8 बजे। पानी ऐसी बारिश ऐसे जोर था, कोई नहीं आया था, हम लोग 6-7 लोग थे। फिर ऑटो में डाल के लेकर गया, ऑटो में फिर ऊपर उसमें छत के ऊपर डाला ऑटो, फिर हम लोग धक्का मार के लेकर गया मसान पे। त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलंय ते पहा। नालासोपाऱ्यातील राजकुमार जयस्वाल यांचा विजेचा करंट लागून मृत्यू झाला। परिसरात पाणी असल्यानं अंत्ययात्रेसाठी कुणीही गाडी दिली नाही। मृतदेह नेण्यासाठी गाडी नसल्यानं रिक्षेवरून मृतदेह नेला। पाण्यात रिक्षाही बंद पडल्यानं धक्का मारून रिक्षा स्मशानभूमीपर्यंत नेली। महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे राजकुमार जयस्वाल यांचा हकनाक बळी गेल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय। याला आता जबाबदार कोण? घरातल्या कर्त्या कमावत्याचाच मृत्यू झाल्यानं आता जयस्वाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। प्रसेनजित इंगळे, साम टीव्ही, नालासोपारा।